रसिका हो, नमस्कार. गेले काही दिवस भूमिगत होतो, पण त्याच्यामागे एक कारण होतं. एका प्रकल्पावर मी आणि डबीर सर एकत्र काम करत होतो आणि त्या प्रकल्पाची अनाऊन्समेंट करण्यासाठीच आज आम्ही एकत्र जमलेलो आहोत. तर या प्रकल्पाचं नाव असणार आहे गझल बावनी. डबीर सरांना मी रसिक श्रोत्यांना सांगायची विनंती करतो की या प्रकल्पामागची कल्पना कशी सुचली. कवी जेव्हा आपली कविता किंवा गझल वाचतो तेव्हा ती जास्त परिणामकारक होते. मला बरेच वेळा असा अनुभव आला आहे की मी एखाद्या कार्यक्रमात किंवा कधी मुशायरात एक गझल वाचतो आणि मला नंतर बरेच श्रोते भेटतात की सर ही गझल मी वाचलेली होती, तुमचं पुस्तक माझ्याकडे आहे, पण आज तुमच्याकडनं ऐकताना आम्हाला ही काहीतरी वेगळीच जाणवली म्हणजे. तर आपल्या गझला आपण वाचून लोकांपर्यंत पोचवाव्यात हा मुख्य हेतू त्याच्यामध्ये आहेच. पूर्वी काय होतं की कविता किंवा गझलही ही पुस्तकातून वाचकांपर्यंत पोचायची, क्वचित काही वेळा मुशायरे किंवा कवी संमेलनातनं पोचायची. आता यूट्यूबवरच जे जास्त करून कविता वाचल्या जातात, ऐकल्या जातात. तर आता असं झालं आहे की कारण काही असोत, पुस्तकांचा वाचक कमी झाला. सर, तुम्ही या प्रकल्पात तुमच्या निवडक गझला सादर करणार आहात, पण माझ्या माहितीप्रमाणे 2015 साली गझलेचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर राम पंडित यांनीच एक छांदस नावाचा संग्रह प्रकाशित केला होता. त्याला त्यांनी 40 पानांची प्रस्तावनाही लिहिली होती. बरोबर. तर हे असताना आता नवीन काय करणार आहात तुम्ही अजून? असं आहे बघा की माझे एकूण 9 संग्रह प्रकाशित. अच्छा. आणि पहिल्या 5 संग्रहानंतर हा छांदस हा निवडक यांचा संग्रह तयार झाला होता. त्याच्यानंतरचे जे 4 संग्रह प्रकाशित झाले त्याच्यावर काय त्याचं निवडक वगैरे झालेलंच नाही. अच्छा. तर मी त्या 4 संग्रहातलं ऐकणार आहे. आता त्याची कहाणी सांगतो तुम्हाला छांदसची. राम पंडित म्हणजे चांगले स्नेही आहेत म्हणजे, आणि त्यांनी असं प्रस्ताव आणला होता की नवीन तुमच्या निवडकचं काढलं पाहिजे. तर म्हणजे बरेच गझला झाल्यात, बऱ्याच संग्रह, आणि गझला तसं नाही, गझल कविता गाणी सगळंच, आपण तुमचं निवडक असं काय. आणि हे ते अजून म्हणून मला सुचवायचे आणि मी त्यांना सांगायचो की अहो अजून मला लहान, अजून 75 पार झाल्यानंतर आपण निवडक काढू, अजून काहीतरी चांगलं येईल, असं आमचं चालू होतं. पण झालं असं की दुर्दैवाने म्हणजे 2014 साली वयाच्या 69व्या वर्षीच मला कर्करोगाने गाठलं आणि त्यामुळे आमची सगळ्यांची धाबी जाणली. आणि मग मी काही त्यांना नाही म्हणू शकलो नाही, त्यामुळे कारण शाश्वती कशाचीच नव्हती. आणि मग त्या पहिल्या 5 संग्रहाचा निवडक त्यांनी छांदस असा संग्रह काढला, छानपैकी त्याला प्रस्तावना दिली. आणि ग्रंथालयाच्या सुदेश शिंगलाजपूरकरांनी पण मनावर घेऊन तो ताबडतोब म्हणजे 2015 25 डिसेंबरला तो संग्रह वाचक दिनी प्रकाशित केला. ही त्याच्या मागची कहाणी होती. पण नशिबाने मी 2-3 वर्षांनी हळूहळू बरा झालो आणि त्याच्यानंतर मग पुन्हा माझी लेखन हळूहळू सुरू झालं. आणि मग ते त्याच्यानंतर जे मी संग्रह लिहिलेले आहेत ते 2015 म्हणजे 2018 नंतर. तर याच्यामध्ये मी एक सांगतो, मला असं जाणवलं की मृत्यूच्या दारात जाऊन परत आल्यामुळे म्हणा किंवा आणखी काही म्हणा की माझी एक लिखाणाची शैली बदलली, माझी जाण बदलली, माझा आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलला. आणि त्यानंतर म्हणजे मला असं वाटतं की एक टर्निंग पॉईंट होता छांदस, म्हणजे की छांदसपर्यंत माझं लेखन आणि छांदस नंतर मी जे 4 संग्रह लिहिले त्याच्यामध्ये खूप खूप फरक पडला आहे. सर, छांदस हा 2015 साली जो राम पंडितांनी संपादित केलेला निवडक गझलांचा संग्रह आहे. तर त्या संग्रहानंतर तुमचे 4 कविता संग्रह प्रसिद्ध झाले, अलूफ, तसबीर, सांज आणि लहजा. तर या 4 संग्रहातल्या परत काही निवडक गझला काढून त्या पुस्तक रूपात श्रोत्यांपर्यंत पोचवाव्या असं तुमच्या मनात का नाही आलं? खरं सांगायचं तर असं म्हणजे मला वाटलं की आपण करावं, पण काय झालं गाजेकर, पुस्तकांचा वाचक कमी झाला. एक दुसरी गोष्ट की डॉक्टर राम पंडितांनी पण काही प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे म्हणा, काही घरच्या काही याच्यामुळे त्यांनी असं म्हणता व्यक्त केली की डबीर आता माझ्याकडनं एक वगैरे, मग तितक्या तोलामोलाचं संपादक पाहिजे. आणि मग मला असं वाटलं की त्यापेक्षा मी स्वतःच निवडाव्या. आणि डबीर सरांनी जेव्हा ही कल्पना माझ्यापर्यंत आणली त्यावर आमची चर्चा चालू झाली की या प्रकल्पाचं स्वरूप कसं असावं. एक तर आजच्या प्रेक्षकांचा अटेन्शन स्पॅन कमी झालेला आहे, पण आम्हाला हेही माहिती आहे की त्यांची काव्याची भूक तेवढीच अबाधित राहिलेली आहे.
त्यामुळे मग असं ठरलं की प्रत्येक एपिसोड छोटा करावा, 5 मिनिटाच्या आतला, आणि सातत्याने लोकांपुढे यायला पाहिजे. दर आठवड्याला एक एपिसोड, आणि साधारण वर्षभर ही मालिका चालेल अशा पद्धतीने काहीतरी करता येईल का, यावर आमची चर्चा चालू झाली. तर आठवड्याला एक एपिसोड एका गझलवर करायचा, तोही 5 मिनिटाच्या आत, असं ठरल्यानंतर साहजिकच एक वर्षभरात 52 गझला आपल्याला वाचायच्या आहेत. यातून तर असा एक माझ्या मनात शब्द आला की गझल 52. आणि तसंही दत्तभावानी नावाची एक पोथी प्रकाशित आहे, किंवा 52 श्लोकांचं एखादं पुस्तक, त्याला भावानी म्हटलं जातं. तर त्या अर्थाने तो शब्द आहे, पण गझलांची 52 म्हणून गझल 52 असं ठरलं. आणि मग प्रत्येक संग्रहातल्या 13 निवड गझला, अशा 52 गझल, 4 संग्रह, असे 52 गझलांची ही गझल 52 आम्ही तुमच्यासमोर आणणार आहोत. आणि प्रत्येक एपिसोडमध्ये नुसत्या गझल वाचनापेक्षा त्यावर कोणीतरी जाणकारांनी भाष्य केलं तर ते अधिक श्रोत्यांपर्यंत पोहोचेल असं आम्हाला वाटलं. त्यामुळे डबीर सरांशी चर्चा करता करता एक नाव ठळकपणे नजरेस आलं, ते म्हणजे डॉक्टर समीरा गुजर. डॉक्टर समीरा या सुप्रसिद्ध निवेदिका आणि अभिनेत्री आहेत. त्यांचे सूत्रसंचालन असलेले अनेक कार्यक्रम मी आतापर्यंत पाहिलेले आहेत, आणि त्यामध्ये त्यांची गझलांविषयी असलेली जाण मला प्रकर्षाने दिसून आली. म्हणून मी डबीर सरांना विचारलं की आपण डॉक्टर समीरांशी संपर्क करूया का. तर त्यांनी लगेच संपर्क साधला, आणि समीरा गुजर यांनीही या प्रकल्पात भाग घेण्यासाठी आनंदाने होकार दिला. तर अशी असणार आहे ही गझल 52, डबीर सरांच्या शब्दांचा आणि त्यावर होणाऱ्या भाष्याचा एक वर्षभर असा चालणारा प्रवास. आता अजून काही सांगत नाही, पहिला एपिसोड प्रदर्शित होईल तेव्हा तुम्हाला त्याचं स्वरूप निश्चितपणे अजूनच कळेल. कृपया नेहमीप्रमाणे भरघोस प्रतिसाद द्या आणि या प्रकल्पाला आपला पाठिंबा दर्शवा. धन्यवाद. धन्यवाद.